त्यामुळे ते तुषार जोशी नागपूर हे आम्हाला सांगणं भाग आहे. तुषार हा एक अतिशय प्रयोगशील असा कवी आहे. प्रयोगशील म्हणण्याचं कारण असं की आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहीत असेल की कवितांमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. अनेक वृत्त आहे, वृत्तबद्ध कविता आहे. जसं आता काका म्हटले की विनायक प्रामुख्यानं मुक्तछंद कविता लिहितो, त्यांनी गझल म्हणजे वृत्तबद्ध कविताही लिहिलेल्या आहेत. तर अशा वृत्तबद्ध कविता असतील, गझल असतील, मुक्तछंद कविता असतील, वेगवेगळ्या जातींच्या कविता असतील, वेगवेगळ्या छंदांच्या कविता असतील, कवितांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, अभंग असतील, ओवी असतील, इतर सुनीता असतील, असे अनेक काव्याचे प्रकार आहेत. असे वेगवेगळे काव्य प्रकार सहजतेनं हाताळणारा म्हणजे तुषार जोशी. म्हणून मी त्याला प्रयोगशील म्हणतो. आपल्या काव्यातून वेगवेगळे प्रयोग करून तो थांबत नाही, तर कविता, कवी या संपूर्ण विषयाचं अतिशय प्रेमानं, अतिशय पॅशनेटली असं तो संशोधनही करत असतो. नवीन नवीन कवींना शोधणं, त्यांच्याविषयी माहिती घेणं. आता नुकताच त्याचा एक प्रकल्पही सुरू होतोय जो 90 नंतरच्या, बरोबर आहे, 90 कवींविषयी तो एक संशोधनात्मक प्रकल्प हाती घेतो आहे. तर असा हा आपला कवी मित्र तुषार जोशी. याचे 2 कविता संग्रह स्वतःचे प्रकाशित आहेत. भूल आणि मनाच्या कविता असं त्यांचं नाव आहे. त्या व्यतिरिक्त एक प्रातिनिधिक कविता संग्रह प्रकाशित आहे, ज्याच्यामध्ये मला सुद्धा तुषार जोशीच्या बरोबरीने काही माझ्या कविता प्रकाशित करण्याचं सौभाग्य लाभलं आहे. काव्य मकरंद असं त्याचं नाव आहे. व्यवसायाने तो IT इंजिनियर आहे आणि पर्सिस्टंट कंपनीमध्ये नागपूरमध्ये काम करतो. परंतु सॉफ्टवेअर किंवा IT अशा कदाचित वृक्ष वाटणाऱ्या अशा व्यवसायामध्ये असून देखील तो कवितेसारख्या सृजनशील, क्रिएटिव्ह अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि एक उत्तम कवी, एक उत्तम कवितेचा जाणकार म्हणून आम्ही त्याला ओळखतो आणि मानतो. मी माझा कविमित्र तुषार याला विनंती करतो की त्याने आपल्या 2 कविता आपल्यासमोर सादर कराव्या. धन्यवाद. धन्यवाद सर. जवळचा मित्र जेव्हा ओळख करून देतो तेव्हा आतून आलेली ओळख असते आणि त्यात जरा जास्तीचे शब्द पण असतात. तरी मला आवडली आहे ओळख. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना कॉलेजच्या काळात परत घेऊन जाणार आहे. आणि कॉलेजच्या काळामध्ये ज्या गोष्टी होतात त्याची आठवण फक्त दिली, एक हिंट दिली तरी पण तुम्ही तिथे पोहोचू शकता याची मला पूर्ण खात्री आहे. की एखादी सुंदर मुलगी दिसते, ती समोरून येते आणि लगेच निघून जाते, पण मनातून जात नाही. ती तिथेच राहून जाते आणि आपण काहीतरी फार भव्य पाहिलं आता थोड्या वेळ आधी, हे आपल्या मनातून ते जात नाही. अशीच एक कल्पना टिपायचा प्रयत्न मी त्या काही शब्दात केलेला आहे. तुम्हाला तुमचं कॉलेज आठवेल, कदाचित ती मुलगी पण आठवेल. पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून, पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून, रूप मोगरा मनात दरवळे तुझा अजून. पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून, रूप मोगरा मनात दरवळे तुझा अजून. ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात, ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात, चंद्र पाहता वरून लाजतो तुला बघून. ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात, चंद्र पाहता वरून लाजतो तुला बघून. आजकाल आसपास होतसे तुझाच भास, आजकाल आसपास होतसे तुझाच भास. प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून, रूप मोगरा मनात दरवळे तुझा. बघ वळून तू जरा तुझा पतंग थांबलाय, बघ वळून तू जरा तुझा पतंग थांबलाय. लाव हास्य ज्योत तू ग प्राण चालला विझून, रूप मोगरा मनात दरवळे तुझा अजून. शेवटच्या 2 ओळी याच कवितेच्या की हाय काय हसलीस, हाय काय हसलीस, हाय काय लाजलीस, हाय काय हसलीस, हाय काय लाजलीस, हाय काग चाललीस जीवनास मंतरू, हाय काग चाललीस जीवनास मंतरू. रूप मोगरा मनात दरवळे तुझा.
हळूच माळावा खळीचा खेळ पाहावा. घरी जाताना एखादा गजरा घेऊन जा, केसात हळूच माळावा खळीचा खेळ पाहावा. मग म्हणावे चल कुठेतरी फिरायला जाऊ. मग म्हणावे चल कुठेतरी फिरायला जाऊ, आज स्वयंपाक राहू दे, बाहेरच काहीतरी खाऊ. मग म्हणावे चल कुठेतरी फिरायला जाऊ, आज स्वयंपाक राहू दे, बाहेरच काहीतरी खाऊ. बॉसने दिलेली छाप आज घरी सांगू नये. बॉसने दिलेली छाप आज घरी सांगू नये. नेहमीप्रमाणे जगण्याला आज वैतागू नये. आधी जसे भेटायचो तसेच प्रियकर व्हावे. आधी जसे भेटायचो तसेच प्रियकर व्हावे. मनाच्या संथ पाण्यावर सुखद तरंग व्हावे. जर साध्याशा शब्दांनी वसंत आणता येतो, जर साध्याशा शब्दांनी वसंत आणता येतो, नाहक का मग आपण ग्रीष्माला वाटत फिरतो. आपल्या राज्याचे आपण खुबीने ऋतुकर व्हावे. आपल्या राज्याचे आपण खुबीने ऋतुकर व्हावे. कधी कधी बहरावे, सुगंध पेरीत जावे. कधी कधी बहरावे, सुगंध पेरीत. धन्यवाद पिता, छान कविता सादर केली. मला कोणीतरी असे कोपरे वगैरे मारताना चिमटा काढताना दिसले. गजऱ्याच्या वेळेस वगैरे असं चिमटा बघा जरा, ऐका ऐका, बरीच दूरदृष्टी आहे. निवृत्त नौकरांचे बघ हाल काय झाले. निवृत्त नौकरांचे बघ हाल काय झाले. कोणी पुण्यात गेले, कोणी पिण्यात गेले. मराठीचे हास्यगंभीर कवी अशोक नायगावकरांनी पुण्याचं सार्थ शब्दात वर्णन केलेलं आहे. आणि आता आपल्या पुढचे जे कवी आहेत, सारंग भनगे यांचा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना निवृत्तीपर्यंत भरपूर अनुभव येणार आहे. तिकडे विनायक पुणेरी पण नाकारलेला आहे, पण सारंगदा पुणेरी पण नाकारत नाही. व्यवसायाने कायदेतज्ञ आहेत. ऐतिहासिक संदर्भ असलेली सामाजिक कविता आणि निसर्ग कविता हे त्याच्या जमेच्या बाजू आहेत. आणि त्यातले त्यात प्राकृत आणि संस्कृत शब्दांनी या कविता आणखी सजवलेल्या आहेत. आमच्यासाठी सारंगाचा शब्द म्हणजे वडीलकीचा आणि वकीलकीचा आहे. त्याच्यामुळे आता आपण ऐकणार आहोत कायदेतज्ञाची काटेकोर आणि कायदेशीर कविता. मी आमंत्रित करीन पुण्याचे सारंग भनगे. धन्यवाद. खरं तर हे मी आत्ता बोलणार नव्हतो, पण आता त्यांनी कायदेशीर आणि कवी या दोन्ही गोष्टीवरती भर दिल्यामुळे नाही, बऱ्याचशा सारंगा, मी फक्त पुण्याबद्दल स्पष्टीकरण दिले, तुझ्याकडून पिण्याबद्दल अपेक्षित आहे. त्याचं कारण नायगावकर पुढे म्हणतात की काही जण पुण्यामध्ये जाऊन पिण्यात गेले. पिण्याविषयी मी काही फार बोलत नाही, कारण ज्या प्रदेशामध्ये आपल्याला माहीत नसते त्याविषयी फारसं बोलूच नाही. मी सांगत होतो ते कायदा आणि कवी याबद्दल, आणि पूर्वीसुद्धा काही आमच्या मैफिली झाल्या ज्याच्यामध्ये मी बोलतो. संयोगानं मी कवी आहे असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही ठरवाल थोड्या वेळात मी आहे का नाही ते. आणि कायदेतज्ञ आहे हे मला पुणे विद्यापीठानं दिलेल्या डिग्रीच्या ह्याने मी प्रूव्ह करू शकतो. तर असं म्हणतात की कवी म्हणजे ज्याला एका अर्थाचे अनेक शब्द माहीत असतात. कवी हा शब्दप्रभू असायला हवा. नेमका शब्द आपल्या कवितेमध्ये गुंफता आला पाहिजे. तर कवी हा की ज्याला एका अर्थाचे अनेक शब्द माहिती असले पाहिजे. आणि वकील हा की ज्याला एका शब्दाचे अनेक अर्थ काढता आले पाहिजे. तर याचा काही वेळा फायदा होतो, काही वेळा तोटा होतो. मी जरी वकील असलो तरी मी आता प्रॅक्टिस करत नाही. तर काही वेळा असं होतं की मन कवीचं असतं आणि बॉस म्हणतो अरे तर काय करून ठेवलंस, अशी पंचायत होते. असं प्रेमाचा धागा आहे चांगला गुंफला जातोय आणि तो मूड काही बदलावा, तो नूर काही बदलावा, तो रंग काही बदलावा असं वाटत नाही. तोच राग रंग पुढे घेऊन जाऊया म्हणून मी साधारणपणे प्रेम कविता म्हणता येईल अशी एक कविता सादर करतो. परंतु पुढच्या कवीमध्ये प्रेमाचा
प्रीतीचा एक वेगळा रंगही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. एक प्रेमी युगुल आहे आणि हळवं हळूवार तरल असं प्रेम करणारं प्रेमी युगुल आहे आणि ते कुठेतरी छान धुक्यामध्ये फिरायला गेलेले आहे. असा एखादा प्रसंग आपण आपल्या डोळ्यासमोर आणतो. मग त्या प्रेमी युगलामधले आपण एक आहोत का नाही हे तुम्ही तुमचं करू. तलम धुक्याच्या शालीमध्ये ओले त्या अंगाने, तलम धुक्याच्या शालीमध्ये ओले त्या अंगाने, हुळहुळणाऱ्या वाऱ्याच्या गोड मृदू स्पर्शाने शहारलो होतो दोघेही, आठवते का काही. शहारलो होतो दोघेही, आठवते का काही. अमृत त्याचे किती प्यायलो, आठवते का काही. मी ओठांचा चंबू करुनी शीळ वाजवित जाता, तू ओठांना दुमडून घेई स्मित लाजरे फुटता. चुंबन त्यांचे असे घेतले, चुंबन त्यांचे असे घेतले, आठवते का काही. अमृत त्याचे किती प्यायले, आठवते का काही. आठवते का काही, आठवते का काही. पुढच्या कडव्याच्या शब्दांकडे लक्ष द्या. मुकेच बसलो धुके पांघरून उंच कड्याच्या काठी, मुकेच बसलो धुके पांघरून उंच कड्याच्या काठी. मनात होते गईवर होती दरीत दहीवर दाढी. मुकेपणाने किती बोललो, आठवते का काही. अमृत त्याचे किती प्यायलो, आठवते का काही. जरा चुकीचे वळण घेतले, जरा चुकीचे वळण घेतले, धुंद मनाने जेव्हा. संपून होते मला बघितले, प्रश्नांकित तू तेव्हा. त्या वळणावर देऊळ होते, आठवते का काही. अमृत त्याचे किती प्यायलो, आठवते का काही. ही प्रेयसी कशी हळवी बघा. तुझ्या पापण्या झुकल्या होत्या नेत्रकडांना पाणी, तुझ्या पापण्या झुकल्या होत्या नेत्रकडांना पाणी. हळवी असली आपली प्रीती, आठवते का राणी. डोळ्याची भाषा आकाशा, आठवते का काही. मित्रांनो, डोळ्यांची भाषा आकाशा, आठवते का काही. हुरहुरण्याची मजा आगळी, हुरहुरण्याची मजा आगळी, छंद असे झुरण्याचे. प्रीतीमध्ये देऊन सारे पुरूनही उरण्याचे. कुरकुरण्याचे कारण तेव्हा, आठवते का काही. अमृत त्याचे किती प्यायलो, आठवते का काही. तरी ती निघून जाते. तू जाण्याच्या जखमांनाही, तू जाण्याच्या जखमांनाही गंध फुलाचा येतो. तू जाण्याच्या जखमांनाही गंध फुलाचा येतो. रडता रडता त्या गंधाने थोडे हसून घेतो. वेडे होते मला म्हणाले, आठवते का काही. मीही वेडा त्यावर हसलो, आठवते का काही. आठवते का काही, आठवते का काही, आठवते का काही. खरंच पुन्हा एकदा जोरदार टाळ्या.
कारण त्यांनी पहिल्यांदा तरंगमध्ये पेश केलेली कविता आमच्यासाठी खूप छान. धन्यवाद विनायका, तूच रे तूच. मी म्हटलं तसं की प्रीतीला अनेक रंग असतात. आत्तापर्यंत आपण पाहिलं की दोन प्रेमी युगुल, दोन तरुण मनाचे हे प्रियकर प्रियसी भेटले वेगवेगळ्या ठिकाणी. कदाचित माझ्या कवितेत धुक्यामध्ये हरवलेले असतील, विनायकच्या कवितेमध्ये ते कॉफी हाऊसमध्ये बसले असतील. परंतु एक प्रीतीचा एक थोडासा वेगळा गहिरा, थोडा कदाचित त्याला खिन्न अशी छटा असलेलाही रंग आहे. आयुष्यभर ते प्रियकर प्रेयसी कदाचित नवरा बायको म्हणून एकमेकांच्या सोबत असतात. परंतु कुठेतरी तो क्षण येतो, तो अटळ क्षण येतो की ज्या क्षणी त्यांच्यातल्या एकाला सोडून जावं लागतं आणि मागे उरतो तो खिन्न असा तो प्रीतीचा रंग. जीवन धागे विणता विणता, जीवन धागे विणता विणता झाली संध्याकाळ. उसवित गेला काळ क्षणांना झाली संध्याकाळ. फुला फुलांनी सजली असते आयुष्याची बाग, फुला फुलांनी सजली असते आयुष्याची बाग. परी अखेरी जाळून जाते देह चितेची आग. मनी कुणाच्या पेटून उठतो, मनी कुणाच्या पेटून उठतो आठवणींचा जाळ. उसवीत गेला काळ क्षणांना झाली संध्याकाळ. कुणी लावते आठवणींचे दीपक संध्याकाळी, कुणी लावते आठवणींचे दीपक संध्याकाळी. कुणी विराणी उदास वाणी गाते संध्याकाळी. घन दुःखाने भरून येते, घन दुःखाने भरून येते डोळ्यांचे आभाळ. उसवित गेला काळ क्षणांना झाली संध्याकाळ. संध्या छाया भिववित असता, संध्या छाया भिववित असता कशी सोडली साथ. संध्या छाया भिववित असता कशी सोडली साथ. हात द्यायच्या वेळी सुटला कसा नेमका हात. हृदयामध्ये घुसत राहतो, हृदयामध्ये घुसत राहतो एकांताचा फाळ. उसवित गेला काळ क्षणांना झाली संध्याकाळ, झाली संध्याकाळ. धन्यवाद. धन्यवाद सर. आता ज्यांना मी कविता सादर करायला आमंत्रित करतोय त्या आमच्या चमूमधल्या एकमेव कवयित्री अलकनंदा सानेजी, ज्या आमच्या मध्ये बसलेल्या आहेत. योगायोगानं त्या मध्य प्रांतात काही आहेत. अलकनंदांचा जो परिचय खूप मोठा आहे. मी तुम्हाला थोडक्यामध्ये त्यांचा परिचय करून देतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांनी कविता पेश केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी कविता सादर केलेल्या आहेत. मध्य प्रदेशामध्ये देखील इंदूर, ग्वाल्हेर, भोपाळ, उज्जैन, झाबुआ इत्यादी ठिकाणी त्यांचे कवितांचे कार्यक्रम झालेले आहेत. आकाशवाणीच्या इंदूर केंद्रावरून मराठी कवितांचं नियमित प्रसारण त्यांनी केलेलं आहे. त्यांचा 3 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्याच्यापैकी धग नावाचा एक उल्लेखनीय काव्यसंग्रह आहे. मराठी कविता गावोगावी पोचण्यासाठी, घरोघरी पोचण्यासाठी मोहराला शब्द करू या कार्यक्रमाची संकल्पना आणि यशस्वी सादरीकरण त्या करतात. त्यांनी पत्रकारिताही केलेली आहे. एका राष्ट्रीय बँकेमधून नुकत्याच त्या निवृत्त झालेल्या आहेत. त्यांच्या या कार्याला सामाजिक रंग देखील आहे. प्रत्येक कवीला सामाजिक भान असावं तसं त्या समाजकार्यातही आहेत. 10 वर्ष त्यांनी एका अंध संस्थेसाठी काम केलेलं आहे. त्याचा राज्य पातळीवर सन्मानित त्यांना करून त्याची दखलही घेतलेली आहे. सांस्कृतिक स्वानंद न्यासतर्फे कर्तबगार आई या सन्मानाने त्यांना विभूषित केलेलं आहे. अशा त्यांचा परिचय आहे. ज्यांच्या कवितेविषयी सांगायचं झालं तर त्या स्त्रीवादी कविता लिहितात. परंतु महाराष्ट्रामध्ये जी स्त्रीवादी परंपरावादी कविता जी आजपर्यंत आहे त्याच्यापेक्षा यांची कविता वेगळी आहे. एकाच वेळी अत्यंत हळूवार शब्दांना देखील तलवारीसारखी तीक्ष्ण धार ही कशी असते त्यांच्या कवितेत तुम्हाला अनुभवायला मिळेल. मी अलकनंदाजींना आमंत्रित करतो आणि त्यांना कविता सादर करतो.
एक गोष्ट सानेबाईंबद्दल सांगायची म्हणजे जेवढ्या ताकदीने त्या मराठीत कविता लिहितात तेवढ्याच किंबहुना थोडा जास्तच ताकदीने त्या हिंदीत कविता लिहितात आणि त्यांच्या हिंदी कवितांचा सुद्धा एक संग्रह गेल्या वर्षी प्रकाशित झालेला आहे. मी जिना विनंती करतो त्यांनी आपली कविता पेश करा. उमेशजींनी थोडासा परिचय म्हणता खूप मोठा परिचय माझा दिला आणि ते असं बऱ्याच वेळा होतं कारण एक आपुलकी असते किती सांगू आणि किती नाही असं होतं एखाद्याला. पण त्यांचा परिचय सांगितल्यानंतर एक गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात आली असेल की मला सारंगी गुलाब का म्हणतात. त्यांनी म्हटलं की स्त्रीवादी कविता अशा आक्रमक पद्धतीने लिहिते तर गुलाबामध्ये काठे असतात म्हणून